मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची पुराव्यांअभावी जी आहे ती निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। तब्बल 17 वर्षाच्या नंतर या प्रकरणाचा जो आहे तो निकाल लागलेला आहे। आता मी कर्नल पुरोहित यांच्या घराच्या बाहेर आहे। आता पतित पावन संघटनेच्या वतीने या ठिकाणी विजयोत्सव अर्थात जल्लोष साजरा केला गेलेला आहे। आपल्यासोबत त्यांचे काही शेजारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। काकू, तब्बल 17 वर्षाच्या नंतर निकाल लागलेला आहे। कर्नल पुरोहित यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे, काय नाही, अतिशय आनंद झाला मुक्त झाल्याबरोबर। आणि आमचे घरचे संबंध खूप आहेत, पहिला अगदी त्याच्या आजोबांपासून ते आहेत संबंध आमचे। त्यांच्यावरती बॉम्ब बनवल्याचा आरोप होता, आरडीएक्स पुरवल्याचा, म्हणजे दहशतवादी करू शकणार नव्हता तो पूर्णपणे मिलिटरीला अतिशय वाहून गेलेला आहे। काय त्यांनी तर असं करणंच शक्य नाहीये। तो देशासाठी काय वाटेल ते करेल, पण असे कृत्य कुठल्याही प्रकारे करणार नाही। त्यांच्या तुम्ही शेजारीच आहात, त्यांच्या कुटुंबाचा हा प्रवास कसा होता ज्यावेळेस त्यांच्यावरती दहशतवादाचे असं सांगू शकणार आहोत का आपण? इतकं ते त्रासात गेलेले आहेत। त्या आई सुद्धा त्यांची इतकी वयस्कर होती, त्या आहे अजूनही, तर ते काय असं शक्य नाहीये करणं। आणि त्यांना या प्रकरणात गोवण्यात आलं होतं असं वाटतं? हो, नक्कीच। तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसतायत? आता नक्कीच आनंद झालाय खूप, आणि खूप त्यांनी सहन केलेला आहे, सगळ्या फॅमिलीनी काय आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर। ताई, काय सांगाल? 17 वर्ष दहशतवादाचे आरोप झालेले होते, निर्दोष मुक्तता झालेली, एक शेजारी म्हणून तुमच्या काय भावना आहेत? आनंद हा गगनात मावेल असा आहे। सज्जन माणसाला न्याय दिला देवानी। आपण बघतोय की दहशतवादासारखे गंभीर आरोप एका कर्नलवरती ठेवण्यात आलेले होते। त्यांचं कुटुंब यामधून कसं गेलेलं होतं? तुम्ही शेजारी आहात, तुम्ही कल्पना करा ना, ह्या जास्त नाही कल्पना करू शकत नाही आपण कसं त्यांनी एवढे दिवस काढले हे। आम्ही होतो आधाराला, त्याचा काय प्रश्न नाही, पण तो जो आघात झाला तो कुठल्याही प्रकारे हे करण्याजोगा नव्हता की रिपेअर होईल असा। खरं तर आपल्या त्यांना बोलून काहीतरी हे करतो, पण तरी ते हे होऊ शकत नाही। ताई, काय सांगाल? काय भावना आहे? 17 वर्षाच्या नंतर जे आहे त्यांची निर्दोष मुक्तता झाली। नाही, आता आम्ही जातो घरी, लोक काय नाही, हे खूप चांगला आहे। तो आम्हाला खूप आनंद, म्हणजे दिवाळीच्या पेक्षा जास्त आनंद झालेला आहे। काही दहशतवादासारखे गंभीर आरोप त्यांच्यावरती झालेले होते, त्यामधून आता आम्ही खूपच त्याला हे केलं, समजावलं, म्हणजे आम्ही सगळे माझे यांचे मित्र वगैरे। खरं तर आपण बघतोय की हे त्यांचे शेजारचे जे आहेत ते होते। या प्रकरणामध्ये तब्बल 17 वर्षाच्या नंतर कर्नल पुरोहित यांच्यावरती आरडीएक्स ठेवल्याचा आरोप होता। त्या प्रकरणामधून त्यांची पुराव्यांअभावी जी आहे ती निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यांचं कुटुंब अत्यंत संकटातून गेलेलं होतं, अत्यंत पीडेतून गेलेलं होतं, असं त्यांचे नातेवाईक अर्थात त्यांचे शेजारी सुद्धा सांगताना पाहायला मिळालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।